तुमच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर नंतर बनवा, अगोदर त्यांना माणूस बनवा. तुम्ही तुमच्या मुलांना काय द्याल? महागडा मोबाईल की चांगले संस्कार? आई स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्यासाठी बापाला सोडते असं म्हणते, तू फक्त जग. ही आर्थ विनवणी शेवटी विनवणीच राहिली. मित्रहो नमस्कार. व्हायरलपेक्षा सत्य महत्त्वाचं आणि अफवांपेक्षा पुरावे महत्त्वाचे. जाणून घेऊयात पडद्यामागचं नेमकं सत्य काय आहे. छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर जे प्रकरण सध्या व्हायरल आहे, ते प्रकरण नेमकं काय आहे, त्याच्या पाठीमागची नेमकी खरी कारणं काय आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. आणि या सगळ्या प्रकरणावरून आजच्या पालकांनी नेमकी काय शिकवण घ्यावी हे आपण सविस्तरपणे पाहूयात. मुळात कुणाल चांदगुडे हा 19 वर्षाचा तरुण 11वी-12वी मध्ये सायन्सचं शिक्षण घेतोय. 10वीला त्याला 92% मार्क्स आहेत. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. वडील ट्रक ड्रायव्हर आणि आई गृहिणी. परंतु आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलाला मिळलं पाहिजे, ही मात्र आईची आर्तहाक. आईच्या सांगण्यावरून आणि मुलाच्या हट्टापायी ट्रक चालक असलेले वडील मुलाला आयफोन घेऊन देतात. आणि मग ट्रकमधून मिळणारी पगार ही मोजकीच होती, तोडकी होती. आणि त्या पगारीमधून आयफोनसाठी काढलेले बँकेतलं जे कर्ज आहे त्याचे हप्ते बाउन्स झाले. आणि हप्ते बाउन्स झाल्यानंतर वडिलांचा आणि कुणालचा वारंवार वाद व्हायचा. कुणाल वारंवार पॉकेट मनीसाठी सुद्धा पैशासाठी हट्ट करायचा. बाकीची मुलं कशी राहतात, त्यांच्याकडे आयफोन्स आहेत, त्यांच्याकडे प्रचंड मोठा पॉकेट मनी आहे, मग मलाच का नाही, अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये कायम घर करून असायची. आणि म्हणूनच वडिलांनी आपल्या मुलासाठी आयफोन घेऊन दिला, पण तटणारे हप्ते मात्र त्यांचं मानसिक संतुलन बिघडवत होते. आणि तो सगळा राग कुणालवर निघायचा. मुळात कुणाल आणि त्याचे वडील यांची वारंवार भांडणं व्हायची, ती या कारणांसाठीच. मग या भांडणाला कंटाळून या अगोदरही कुणाल खवड्या डोंगरावर गेला होता, आत्महत्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिथून तो परत आला. पण जेव्हा आत्ता तो मोबाईलचे बाउन्स झालेले हप्ते आणि वडिलांमध्ये झालेला भांडणाचा वाद मनात घेऊन खवड्या डोंगरावर गेला, 3 तास हे नाट्य रमलं. गावातले सरपंच, नागरिक, बायका त्याला विनवणी करतायत, तू मरू नकोस, तुला जगायला हवं. शेवटी आई येते, वडील येतात, हात पाया पडायची वेळ येते, विनवण्या करतात. परंतु या सगळ्या विनवण्या वाया जातात. शेवटी आई स्वतःचं मंगळसूत्र काढून फेकते, म्हणते मी बापाला सोडते, तू फक्त जग, तू जिवंत राहा, आपण राहू. परंतु ते पोरग म्हणतं आता याला काहीच सोल्युशन नाही. मुळात या मुलांना आई वडिलांसारखं सोल्युशन असताना ह्यांना दुसरं सोल्युशन का वाटत नाही, हा सगळा मोठा प्रश्न आहे. मला वैयक्तिक असं वाटतं की यात सगळ्यात मोठा दोषी ठरतो तो पालक वर्ग. कधी कधी तो पालक मालकासारखा वागायला लागतो, तर कधी कधी अनाठायी अपेक्षाचं ओझं घेऊन तो मुलांवर लादण्याचं काम करतो. आणि आपल्या आयुष्यात जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे, ही एक भावना घेऊन तो मुलांचे सगळे हट्ट पुरवत असतो. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या पालकांना मला आवर्जून सांगायचंय की तुम्ही तुमच्या मुलांना 4-2 मार्क्स कमी पडू द्या, परंतु त्याला माणूस म्हणून जगवा. आपली मुलं संवेदनशील असली पाहिजेत, आपली मुलं संस्कारशील असली पाहिजेत आणि आपली मुलं सगळ्यात महत्त्वाचं सहनशील असली पाहिजेत. आपण दिलेला नकार त्यांना पचवता आला पाहिजे. एखादी गोष्ट जर आपण देऊ शकत नसू तर नाही म्हटल्यानंतर तो नकार त्या मुलांनी पचवायला हवा. अशी सक्षम पिढी आता घडवणं गरजेचं आहे. मुळात आयफोनची किंमत किती असेल? 1-2 लाख. या 1-2 लाखासाठी 3 जीव अनाठही गेलेले आहेत. आणि या सगळ्या प्रकरणावरून आजच्या पालकांनी, जे स्वतःला सुजाण पालक समजतात, त्या पालकांनी एक धडा घ्यायला हवा की आता आम्हाला आमचा फक्त बँकेचा बॅलन्स वाढवण्यापेक्षा मुलांमधला मानवतेचा, माणुसकीचा आणि कौशल्याचा बॅलन्स वाढवावा लागेल. कारण खवड्या डोंगरावर जे घडलं ते उद्या कुठेही घडू शकतं. हे होऊ द्यायचं नसेल तर आम्हाला आमच्या मुलांवरती वेळ द्यावा लागेल. मुळात इतरांकडे जे आहे ते मला मिळालंच पाहिजे, ही निरर्थक कल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायलाच नको. आणि एखादी गोष्ट जेव्हा आपण आपल्या पाल्यांना देतो ना, तेव्हा ती घेण्यासाठी तुम्हाला किती संघर्ष करावा लागला, हा संघर्ष सुद्धा मुलांना दिसायला हवा. मुलांना आईवडील करत असलेला संघर्ष, त्यांच्या कष्टाची जाणीव असायला हवी. जर ही जाणीव संपलेली असेल, ही जाणीव नसेल, तर तुम्ही मुलं वाढवत नाहीत, तुम्ही गुन्हेगार वाढवतात. कारण आज कुणाल चांदगुडेचं फक्त एक उदाहरण आहे. अशी अनेक कित्येक घरं आहेत, श्रीमंत कुटुंब आहेत, परंतु मुलं मात्र संस्कारानं दरिंद्री निघालेली आहेत. मुलांना आयफोन हवा आहे, मुलांना उत्तम ऐशोआराम हवा आहे, परंतु तो ऐशोआराम मिळवण्यासाठी स्वतःला मात्र संघर्ष नको आहे. मुलांना अगोदर सांगा की इथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला एवढा संघर्ष करावा लागला. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये संघर्ष आहे.
आपण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जर संघर्ष पेरत नसू तर मला वाटतं आपली ही पुढची पिढी ही अतिशय असंवेदनशील असेल हे मात्र नक्की आहे. छत्रपती संभाजीनगरमधील या खवड्या डोंगरावरून कुणाल चांदगुडे व त्याच्या आई वडिलांनी उडी नाही मारली, तमाम पालक वर्गानं उडी मारली अशी भावना माझ्या मनामध्ये आहे. कारण मुळात एखादा मुलगा आयफोनच्या हट्टासाठी डोंगरावर चढतो काय, तिथून उडी मारण्यासाठी प्रयत्न करतो काय, सगळ्यांचंच तो ऐकत नाही, ऐकतो मात्र स्वतःच्या फाजील लाडाचं. हे फाजील लाड पालकांनी आता बंद करायला हवेत. याचा अर्थ आपल्या मुलांवरती आपण संस्कारामध्ये कमी पडलो का, हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम पालक वर्गाला मी आवर्जून सांगू इच्छितो, एका कवीने असं लिहून ठेवलंय की या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आपण आपल्या मुलांवरती जेव्हा आपण हा प्रेमाचा संस्कार करत असतो ना, तेव्हा त्यातल्या संवेदनशीलता सुद्धा जिवंत असायला हव्यात. मुळात जर भावनाच मेल्या तर जिवंत असूनही काही उपयोग नाही. मुळात कुणाल चांदगुडे सारखी पोरं जेव्हा मरतात ना, तेव्हा समाजामधल्या कित्येकांना वाईट वाटत नाही किंवा श्रद्धांजली द्यावी अशी भावना सुद्धा होत नाही. कारण ही मुलं फक्त मुलं जरी असली तरी ही मुलं ज्या वाटेवरून चालतायत ना, ती वाट अत्यंत बिकट आहे. आज कुटुंबामध्ये होणारे मुलांचे फाजील लाड, त्यांची प्रत्येक पुरवली जाणारी गोष्ट, या जीवघेण्या गोष्टी आहेत. यावरती पालक वर्गांनी वेळीच ब्रेक लावायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.